तर पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर या प्रकरणातले मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आलं होतं। महाबळेश्वरमध्ये शासकीय जागेवर अग्रवाल यांनी अनधिकृतपणे हॉटेल उभं केलं होतं। मात्र प्रकरण घडलं आणि प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला। मात्र आता प्रशासनानं हेच हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे। पाहूया काय आहे हे नेमकं प्रकरण। पुण्यातलं पोर्शे कार प्रकरण। या एका प्रकरणामुळे पुढे अनेक प्रकरणं समोर आली। बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलानं दोघांना चिरडलं। मात्र त्यानंतर मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे अनेक कारनामे बाहेर आले। अपघात प्रकरणानंतर अग्रवाल कुटुंबाचं शासकीय जागेवर असलेलं हे हॉटेल रडारवर आलं आणि प्रशासनानं वर्षभरापूर्वीच ते सील केलं होतं। मात्र आता हेच एमपीजी क्लब हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलंय। मात्र जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आल्यानं या संदर्भात अगदी गुप्त पद्धतीनं आदेश काढल्याची चर्चा आहे। महाबळेश्वरमधील अग्रवाल कुटुंबियांचं पंचतारांकित हॉटेल जे मागील वर्षी सील करण्यात आलं होतं, त्याचं सील अत्यंत गुप्त पद्धतीने मागील आठवड्यामध्ये काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्हा प्रशासनावर मोठा दबाव आणून हे जो आदेश आहे तो काढण्यात आल्याचं देखील चर्चा साताऱ्यामध्ये रंगू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम अग्रवाल कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे अतिक्रमण मागच्या वर्षी हटवण्यात आलं होतं। पण हे सगळे नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची फसवणूक करत उभारलेल्या या हॉटेलचं सील काढून ते पुन्हा अग्रवाल कुटुंबालाच का देण्यात आलं? तर प्रशासनाचं बोलण्याचा विषयच कळत नाही। जर प्रशासनाला जर माझ्या गोष्टी चुकीच्या वाटल्या असत्या 1.5 वर्षापूर्वी, त्याच वेळेला तोडलं नसतं, त्याच वेळेला कारवाई झाली नसती, त्याच वेळेला सील झालं नसतं। मग आता प्रशासनाशी बोलणार काय? सगळ्या दोस्ता गोष्टी ह्याच्यावर काहीतरी राजकीय मोठा कोणाचा तरी हात असेल, कदाचित आहे। कारण प्रशासन जर एवढं घाबरतंय आणि ह्या गोष्टी सगळ्यात राजरोसपणे जर चालतात तर याला माझ्या मागे राजकीय मोठा कोणतरी हात असल्याशिवाय प्रशासन तरी घाबरणार नाही। कारण काय जे म्हणणं होतं माझं, ज्या मागण्या होत्या, माझे ॲप्लिकेशन जे आहेत त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की यांनी नियमांचा भंग केला आणि तरी देखील त्यांना ते दिलंय, त्यांना देऊ नये अशीच माझी मागणी आणि शेवटपर्यंत तीच। काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉटेलचं सील उघडण्याबाबत आदेश दिले, पण त्याच्या वापरासंदर्भात काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत। पण या सगळ्या मागे काही राजकीय शक्तींचा हात आहे का, असाही सवाल विचारला जातोय। या ठिकाणी कोणत्या कारणास्तव हे जो आदेश काढण्यात आला आणि ते सील केलेलं हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं, याबद्दलची विचारणा सातारा जिल्हा अधिकाऱ्यांना केली असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला। त्यामुळं या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांवर नेमका कोणत्या मोठ्या नेत्यांचा दबाव आल्याचं चर्चा आता साताऱ्यामध्ये रंगू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।